आलात तुम्ही? हा, अगं माझे डोळे आतुरले होते तुमच्या दर्शनासाठी. हा, अहो कुठे होते तुम्ही? किटी पार्टीला गेले होता? नाही? मग? हो, आय नो. त्या तुझ्या सो कॉल्ड मित्राला भेटायला गेली असणार ना तू? नाही? मग? पश्चाताप होतोय का ग तुला माझ्याशी लग्न केल्याचा? किंवा या आईबापांच्या प्रेशरमुळे तू माझ्याशी लग्न केलं असं काही आहे का? नाही ना? मग? अगं नवरा ऑफिस मधून घरी येतो त्यासाठी बायकोने घरी असावं ही एक साधी गोष्ट तुला कळत नाही का? हा, नवऱ्याला भुकेला असणार, त्याच्यासाठी खायला बनवून द्यावं, ह्या खूप साध्या गोष्टी आहेत. पण नाही, तुला नवऱ्याला सोडून बाहेर परपुरुषासोबत फिरणं योग्य वाटतं. अगं लाज वाटू दे तुला. घरचे काय म्हणतील, सोसायटीतले काय म्हणतील, रिलेटिव्ह काय म्हणतील. बरं ह्या सगळ्यांच्या गोष्टी सोड. अगं ह्या नवऱ्याचा तर विचार करायचा ना. नाही, नाही करणार. आणि तुला मी काय सांगितलं होतं? मी तुला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं हा टॉप जीन्स आणि स्कर्ट मध्ये तुम्हाला आवडणार नाही. तू फक्त आणि फक्त साडीच घालायची. मग तू या ड्रेसमध्ये काय करतेस? उद्यापासून तू मला फक्त आणि फक्त साडीमध्ये दिसायला हवी. आणि हो, यापुढे तुझ्या मित्राला भेटणं तर सोड, त्याचा साधा एक मेसेज सुद्धा आला ना तर गाठ माझ्याशी. आणि परत ह्या गोष्टी घडल्याच तर सरळ बॅग भरायची आणि सरळ आईबापाकडे निघायचं. कळलं? चला आता जेवण वाढ माझ्यासाठी. आणि हो, ते जेवण झालं ना माझे पाय चेपून द्यायचे. चल निघ.